नमस्कार. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध व्यक्तिमत्वांशी नेहमीच संवाद साधत असतो की त्यापैकीच एक कोल्हापूरचे आज राजेंद्र बुगडे सर माझ्याबरोबर आहेत की ज्यांनी अ हेवन्स हॉलिडे नावाची संस्था स्थापन केली आहे की ज्या माध्यमातून सर्वसामान्यांना जगभर फिरता यावं यासाठीची उपाययोजना किंवा यासाठीची एक टूर एजन्सी आपण ज्याला म्हणतो ती त्यांनी सुरू केलेली आहे. सरांच्या माध्यमातून आज लाखो जण परदेश दौरा करून आलेले आहेत ह्या हेवन्स हॉलिडेच्या माध्यमातून. तर या जगात जन्माला आल्यानंतर हे जग पाहण्याची एक चांगल्या पद्धतीची संधी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र सर आहेत आणि ते आज आपल्याशी बातचीत करायला या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बोलका गट्टा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. पहिल्यांदा मला हा प्रश्न विचारायचा वाटतं की सर सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांना थोडंसं हे जगाला गवसणी घालण्यासारखंच काम आहे म्हणायला काही हरकत नाही. तर त्या पद्धतीचा हा हेवन्स हॉलिडेज पर्यंतचा प्रवास आपला नेमका कसा आहे थोडक्यात मला थोडा फोकस द्यायचा आहे की आपल्या बालपणी अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या होत्या का जेणेकरून आपल्या बरोबरीनं जगाची सफर इतरांना पण करता यावी या पद्धतीचा विचार तुमच्या मनामध्ये आला? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट की लहानपणी टुरिझम व्यवसाय नव्हताच मुळी. कारण त्यावेळेला आपल्या देशामध्ये जर म्हटला तर दोनच कंपन्या अस्तित्वात होत्या, एक थॉमस कुक आणि कॉक्स अँड किंग्स आणि बाकी सगळे रेल्वेने जायचे. त्यामुळे तो एक विषय हा वेगळाच होता. कारण माझं फक्त स्वप्न होतं की एक व्यवसाय मोठा बिझनेसमॅन व्हायचा आहे. हे बालपणीचं स्वप्न होतं माझं. वा, क्या बात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बिझनेसमॅन व्हायचं आहे, काही व्हायचं पण बिझनेस करायचं, परिस्थिती नसताना व्हायचं आहे. कारण लिटरली आमची आई आणि आजी धुणं भांडी करायची दुसऱ्यांच्या घरात. अरे बापरे. आणि आम्ही शिकवायचो कारण मी खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहोत. बरं, म्हणजे आपण जर आपल्या मनाशी ठाम बांधलं कोणती गोष्ट करायची त्यापैकी एक सरांनी ठरवलं होतं की आपल्याला काहीही व्हायचंय पण बिझनेसमॅन व्हायचंय. इच्छा प्रबळ होती, एम्स तर मोठे होते, खरं सगळे दिवा स्वप्न होती. प्रत्यक्षात कधी येतील म्हणजे कुणालाही माहितीच नव्हतं. आणि टुरिझम हा व्यवसाय मला खूप वेळानं म्हणजे मी जवळजवळ लिटरली माझं पूर्ण लाईफ म्हणणार थोडक्यात की लाईफच्या सेकंड इनिंग मध्ये टुरिझम सापडलं. क्या बात आहे. टुरिझम सापडायलाच माझ्या लाईफची कमीत कमी 30 वर्ष गेलेली होती. बरं, मग 30 वर्षामधला जो काही टुरिझम पर्यंतचा प्रवास आहे, येण्यापर्यंतचा प्रवास, तो नेमका काय काय होता? खूप खडतर प्रवास होता. डोळ्यातून पाणी तर बोलायचं म्हटलं तरी, कारण लिटरली आमच्या अंगावर कपडे देखील मिळायचे नाहीत. अरे बापरे. मी लिटरली आमची आई आणि आजी त्यांच्या घरी कामाला जायचे, त्या मुलांचे कपडे घालून मी शाळेला जायचो. अरे बापरे. ती कंडिशनच नव्हती. एक वेळेला तर एक काळ तर असा होता की आमच्या घरी एखाद्या वेळेला जर जेवण नाही बनवलं किंवा मला दूध पाहिजे मी हट्ट केला तर आमची आई ते ज्वारीच्या पिठात पाणी घालून हे दूध म्हणून द्यायची. बापरे. त्या पोझिशन मध्ये हे स्वप्न बघणं शक्यच नाही. ते स्वप्न बघितलेलं होतं आणि मला ते पूर्ण करायचं. लिटरली मी 3री पासूनच मला व्यवसाय बनायचा, व्यावसायिक बनायचा आहे, मोठा व्यवसाय बनायचा हे स्वप्न होतं माझं. त्यामध्येच माझी 10वी, तुम्हाला देखील माहिती आहे की त्या काळामध्ये 10वी पास होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आता निकाल 100% लागतोय, त्यावेळेला निकाल 20% लागायचं नाही. बरोबर. मी वर्गामध्ये आम्ही 30चा पट होता आणि आम्ही 3 जण पास झालतो. बापरे. आणि मार्क्स होते मला 43%, टॉपरला 48% आणि लोएस्टला 39%. म्हणजे ही त्यावेळीची आपली मार्कलिस्ट होती. फरक त्या हिशोबाने आम्ही त्याच्यानंतर कॉलेजच्या लाईफ मध्ये आम्हाला म्हणजे कॉलेजला जायला आम्हाला कधी मिळालंच नाही. कारण लिटरली पहिल्यांदा 10वी पास झाली आम्हाला कामाला लागायला लागलं. कारण आमचं घरच चालत नव्हतं. कारण ज्यावेळेला आम्ही कुठेतरी काम करू त्यावेळेला आपला हा संसाराचा गाडा चालवायचा आणि आई आजींना पप्पांना मला मदत करायची आहे म्हणून आम्ही पहिल्यापासून त्याच ह्याच्यात होतो. माझ्या लाईफचा जर कामाचा जर पहिला दिवस असेल तर आपल्या गंगावेश तुम्हाला माहिती आहे दूध कट्टा, बरोबर, ज्योतिर्लिंग कोल्ड्रिंक हाऊस खूप त्याला प्रसिद्ध होतं. तिथं माझा पहिला दिवस होता. महिन्याला पगार होता 100 रुपये आणि ड्युटी होती संध्याकाळी 7 ते 12. अरे बापरे. आणि त्यातून कॉलेजला गेले की डुलकी बसायची. मला शिकवायला होत्या वि.स. खांडेकरांची मुलगी मंदाकिनी खांडेकर. ती मी बसलो की राज तू बाहेर जा, तुला
का मी डुलकीच मारायचो. बरोबर, रात्रभर कामामुळे जागरण पर्यायच झालेलं नव्हतं असतं. त्यामध्ये. ते कॉलेजचं लाईफ, आम्ही कॉलेज लाईफ कधी जगलोच नाही, कारण आम्हाला दोन गोष्टी, की शिकायचं बी आहे आणि घर बी चालवायचं आहे. बरोबर. याच्यामध्ये जवळजवळ मी 12वी नापास झालो, परत बसलो. फक्त स्वप्न होतं की आपण काहीतरी मोठं बनायचं आहे, एवढं डोक्यात होतं. बरोबर. कॉलेज लाईफ मध्ये असताना मला 3 मित्र चांगले भेटले. 4 जणांची आमची एक चांगली टीम तयार झाली. नंदकुमार देसाई असेल, बसवराज कोरे असेल, बरकत रोहिले असेल, आणि आम्ही मिळून देखील स्वप्न बघत होतो. खरं ते स्वप्न प्रत्येकाच्या डोक्यात काय होते, हे शक्य नाही, हे करणं शक्य नाही. म्हणजे आपण किती जरी म्हणायला गेलो ना आपण, तर काही गोष्टी एका मर्यादेपर्यंत आपण विचार करतो. तर माझी सगळी स्वप्न मर्यादेच्या पलीकडची होती. खरं, की जे गोष्टी अशक्य झाल्या अशीच माझ्या गोष्टी होत्या, आणि मी त्याच हिनं जगत होतो. म्हणजे तो कोणाला विश्वासच नव्हता. त्याच्यामध्ये देखील परत परत करत करत ज्यावेळेला मला पहिल्यांदा एका व्यवसायामध्ये आम्ही उडी जर मारली स्वतःच्या व्यवसायामध्ये, तर ते केबल व्यवसाय. बरोबर. ज्यावेळेला नुकतीच केबलची एक संरचना आलती, झी चॅनल दुपारी फक्त 2ला चालवायचं आणि रात्री 10ला बंद व्हायचं. आज तुमचा सोशल मीडिया, तुमचे चॅनेल्स, 1000 चॅनेल्स आहेत, 2000 चॅनेल्स आहेत, पण त्यावेळेला एकच चॅनल होतं जे दुपारी 2ला स्टार्ट व्हायचं आणि रात्री 10ला बंद व्हायचं. आणि तो आम्ही उपकरून घेतला, पहिल्यांदा केबल नेटवर्क चालू केलं. कोल्हापूर मधले आमचं केबल नेटवर्क मेन 5 मध्ये आम्ही होतो. त्याच्यानंतर मग टीव्हीचं शोरूम्स काढले, सोड्याची गाडी ओढली, पानं विकली, सुपारी विकले, लेडीज ड्रेस विकले, म्हणजे काही न केले. म्हणजे मला लिटरली घरातली म्हणायची फक्त की बाबा तू काय सोडणार आहेस काम करायचं. खरं एकच होतं की ज्यावेळेला मी काम करून यायचं, आईच्या डोळ्यात माझ्या नक्की पाणी यायचं की माझ्या मुलग्याला मी एवढं कष्ट करायला ह्या वयात लावतोय. म्हणजे ते शेवटी ती आईची माया आहे, नाही मिळत. पण सर तीच एक खरी गोष्ट आहे की तुम्ही लहानपणापासून त्या जिद्दीतूनच तयार झाला, आणि ती खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो जोश, आणि तेच स्ट्रगल आहे, तेच खरा पॉइंट आहे तुमच्या आत्मविश्वासाचा. सगळं मिळून पुन्हा नव्यानं निर्माण करणं ही गोष्ट खूप सोपी असते, किंवा त्याला तेवढा आत्मविश्वास पाठीमागे असेल की नाही माहित नाही, परंतु न मिळता ती स्वप्न पाहणं. इव्हन आता तुम्ही जसं म्हणालात की 4 मित्र होते, त्या मित्रांना सुद्धा तो विश्वास नव्हता की या स्वप्नापर्यंत आपण पोहोचेल. मगाशी जो एकदम एक्झॅक्ट वर्ड वापरला तुम्ही, दिवा स्वप्न होती ती, प्रत्यक्षात कधी येतील की नाही माहित नाही, परंतु तुम्ही आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि ज्या ज्या पद्धतीच्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्या, त्यातून तुम्हाला एक नक्की लक्षात आलंय की हे होऊ शकतंय, ही गवसणी आपण घालू शकतोय आकाशाला, आणि ती गवसणी घालण्यासाठी आपले प्रयत्न मात्र जारी राहिले पाहिजेत. खूप प्रयत्न आम्ही त्यावेळेला नक्कीच केले प्रयत्न, आणि प्रत्येक टायमाला मला दगाच बसायचा. म्हणजे मी त्यापर्यंत पोहोचायचं असं वाटतोय, तोपर्यंत एक झटका यायचा आणि सगळं शून्य. त्या लाईफमध्ये मी त्या काळामध्ये देखील बरेचसे व्यवसाय करता करता मी ज्या वेळेला काही गोष्टी करत होतो ना, त्याला 5-6 महिने गेलं की डाऊन, परत रिस्टार्ट. बरोबर. 3-4 वेळा गोष्टी ह्या घडल्या ना, ज्यावेळेला केबलचा व्यवसाय माझा पन्हाळ्यामध्ये जकडू लागला, म्हणजे चांगला झाला. पन्हाळ्यामध्ये तो माझा एक टर्निंग पॉईंट होता पन्हाळ्याचा, की कोल्हापुरातले सगळे आमचे व्यवसाय मी बंद करून पन्हाळ्यामध्ये एक स्पेशल, म्हणजे आईच भेटली मला तिथे, सुनीता काशीत त्यांचं नाव होतं. तिनं मला 25,000 रुपये त्या काळात उचलून दिले, ओळख नसताना. बापरे. आणि म्हटली तुला ह्या पैशाचं काय करायचं ते कर जा, म्हणजे मातीत घालायचं आहे का टॉप लेण्याचं ही तुझी जबाबदारी आहे, मी डोळं झाकून तुला देतोय. आणि तो जो कालावधी होता तिथे सुरुवात करताना, तिथे मला सगळ्या पन्हाळकरांनी खूप मदत केली. आणि त्या पन्हाळ्यामध्ये आत्ता देखील लोक म्हणतात की आमच्या पन्हाळ्यात बाहेरून येऊन 2च लोक टॉपला पोहोचलीत. एक संजीवनीचे प्रकाश भोसले सर, बरोबर, आणि मी, राजू माझं नाव तेव्हा सगळे म्हणायचे, राजेंद्र बोडे कोण म्हणायचे नाही, तर मी एक टॉपला पोहोचलो. आता सगळे तेच म्हणतात. बट तो जो स्ट्रगलचा काळ होता ना, तो खूप म्हणजे अनभिज्ञ होता, म्हणजे आमच्यासाठी तरी. बरोबर. कारण जवळजवळ प्रत्येक गोष्ट, कारण पन्हाळा म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे हिल स्टेशन. बरोबर. आणि तिथेच चाहूल लागली पर्यटन विश्वाची तिथे, बरोबर, की जेणेकरून बाबा यामध्ये मग बोलेरो गाडी घेतली मी. मुंबईची लोक यायची, त्यांना ज्योतिबा, पन्हाळा, नरसिंहवाडी हे दाखवायला चालू केलं, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला. आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टीमध्ये थोडस चांगला जम बसला. खूप गाड्या वाढवल्या आम्ही, जवळजवळ 12-13 गाड्या केल्या आम्ही. स्कॉर्पिओ होती माझ्याकडे, क्रुझर होती माझ्याकडे, बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि पन्हाळ्यामध्ये एक
टॉपचा हिरो होतो मी त्यावेळेला, हा. की एवढ्या बाहेरून येऊन हा प्रत्येक महिन्याला 3 महिन्यातनं नवीन गाडी आणतोय कुठून, पैसे आणतोय कुठून, बरोबर. हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यातच एका छोट्याशा व्यवसायामध्ये अडकलो आणि जमीनदोस्त परत झालो. अरे बाप. आणि त्यावेळेला मात्र मला बाहेर पडायला जागाच नव्हती. आणि त्याच वेळेला निर्णय घेतला सुसाईडचा. अरे बापरे. तो खूप दिवस हा वेगळा होता माझा, की त्यावेळेला मात्र मला वर्षानं खूप साथ दिली. कारण ज्या काळामध्ये आपल्याला म्हणजे बायको का असते आणि का असावी त्याचं जर कारण असेल ना, तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देणारी असते आणि त्यामुळे तिची गरज असते. तर तीच मला म्हणजे अशी ती घटना घडली ना माझ्या लाईफमध्ये, की जवळजवळ मी एवढा प्रॉपर प्लॅन केलता आत्महत्येचा, की परफेक्ट प्लॅन केलता, की बरोबर 7-8 दिवस मी सगळ्यांना सांगितलं, एकदम हॅपी झालो, सगळं स्ट्रगल डोक्यातनं काढून टाकले, आपण 8 दिवसामध्ये पूर्ण फ्री होणार आहे, म्हणजे विश्व सोडायचं आहे. बरोबर, यातनं मुक्तता आहे, मुक्तता आहे. त्यामुळे टेन्शन फ्री. हिला घेऊन गेलो सासरवाडीत, 3 दिवस दंगामस्ती केली आणि मग मुलांना घेऊन तारकरला गेलो. तारकरला गेलो, तिथं माझे मगदूम सरून मित्र होते, त्यांनी माझी रूम न बुक करता मला किल्ली दिली ती. त्यांना अडकवायला नको, रात्री कुठेतरी आतमध्ये केली त्यांच्या अंगावर. शेवटी मग समुद्र किनारे असं रात्री शांत बसली, म्हणाले काय झालंय काय झालंय. मी 1 नाही 2 नाही. मग शेवटीला म्हटलो खूप अशा वाईट परिस्थितीमध्ये मी आहे आणि मी यातून बाहेरच पडू शकत नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. तुमचं आयुष्य मला खराब करायचं नाही, कुठेतरी तुम्हाला काहीतरी मार्ग लागू शकतोय, माझ्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर जाणार आहेत. बट हिचा हट्ट की गेलं तर सगळेजणच संपवायचा विषय नाही, तर तुम्ही हे सगळं विका जावा. बरोबर. मला माहित होतं की हे सगळं जरी विकलं आम्ही पूर्ण, तरी देखील आमच्या अंगावर कर्ज राहणारच होतं, कारण त्या काळामध्ये 35 लाख रुपये म्हणजे जोक नाहीये. बरोबर. आणि ती परिस्थिती वेगळी होती. तरी देखील म्हटलो, सकाळी विचार केला बाबा गाडी जाता जाता कुठेतरी घाटात सोडायची आपल्या सकट, जे काय होईल ते होईल, नशिबाचा खेळ. तरी देखील त्याही सकाळी देवाची इतकी मला साथ होती मला ना, की सकाळी मी अशी गाडीला स्टार्टर मारणार, तोपर्यंत आमचा पाण्यातला शिवाजी कदम, तो लिटरली माणूस म्हणजे इतका साधा ना. तर ते आमचे मधून सर म्हटले, अरे ह्या शिवाजीला जायचंय पण्याला, तुला घेऊन जायचंय. तो गाडीत बसला, माझा सगळा प्लॅन पुन्हा चौपटचा. घरी गेलो, म्हटलो देवाची आपल्याला साथ आहे, तो आपल्याला मरू देणार नाहीये. शिला म्हटलो बाबा आता सगळं विकूया. डायरेक्टली 3 दिवसामध्ये 12 गाड्या सेल केल्या आणि जे सगळं होतं ना ते सगळं शून्य करून टाकलं. तरी देखील मला माहिती होतं पैसे भेटणार नाहीत. 15.5 लाख रुपये तरी द्यायचं लोकांचं राहिलं. आणि एकच गाडी होती माझ्याकडे, बोलेरो, ती गाडी. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी मला महिंद्रा फायनान्सच्या 2 मित्रांनी मला म्हटली, एक गाडी आम्ही ओढून आणलेली आणि ती तुला द्यायची आहे. म्हटलं बाबा आत्ता कुठे पाय रोवायला लागलोय, तोपर्यंत तू आणि का करतोयस. नाहीच म्हटलं, ऐकायलाच तयार नाही. बट त्यानं ती गाडी दिला आणि माझा एक ड्रायव्हर अर्षद आणि आम्ही दोघांनी जे राबलो ना त्यावेळेला, ते अफलातून राबलो. म्हणजे रात्री आम्ही 1ला घरी यायचो आणि पहाटे 4ला परत बाहेर जायचो. डेली ड्रायव्हिंग. आणि त्या दिवसाला फक्त 500 रुपये मिळायचे आम्हाला ड्रायव्हिंगचे. मग मी प्रॉपरली ते कर्ज भागवलं. अरे बाबा. असं आणायचो पैसे, हिच्याकडे द्यायचं, ही बोलवायची आणि लोकांना पैसे द्यायची. असं 1ही रुपया, फक्त खाण्यापुरतेच पैसे आमच्या जवळ घरात, बाकी सगळं देण्यात. आणि तो असा पॉइंट होता ना आमच्यासाठी, की जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तर 1.5 वर्ष फक्त आम्हाला लागले असतील सगळं हे क्लिअर करायला. बापरे. 1.5-2 वर्षामध्ये आम्ही ते दिलं. कोल्हापूरमध्ये एंट्री केली, टुरिझमला ऍडमिशन घेतलं, कारण टुरिझम व्यवसायात जर एंट्री करतोय तर ऍडमिशन घ्यायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी मला पन्हाळ्यातल्या ज्या लेडीज होत्या ना, 11 महिला होत्या, की ज्यांनी मला हा बिझनेस दाखवला टुरिझम. तुम्ही म्हणता ना उदय हेवन हॉलिडेचा, तर तो उदय होता पन्हाळ्यामध्ये. कारण त्या लेडीजना जायचं साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतला. आणि त्यावेळेला तुमचे मोबाईल ऍप्स, आता 1 मिनिटात आपण कुठे जाऊ शकतोय. बरोबर. त्यावेळेला काही नव्हतं. माधव रोडला मी मॅप आणला मोठा इंडियाचा आणि त्यामध्ये साऊथ इंडिया काढलं. आणि तो मॅप त्यांना सांगितला. त्यांनी म्हटले नाही तुलाच घेऊन जायचंय आम्हाला. त्यांनी मला जे घेऊन गेले ना, तो दिवस जो होता माझा, तो माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता. तिथं
हेवन्स हॉलिडे सापडलं नाही, राज हॉलिडे मेकर्स. राज हॉलिडे मेकर्स. ओके. म्हणजे माझी सुरुवात राजवंतीचं झाली सुरुवात. त्यांनी आल्यानंतर मात्र मला ना कुठे बसू दिलं नाही. हा. मार्केटिंग, हा. ह्यांना जायचंय, अरे तू राजूला घेऊन जा, ह्यांना जायचंय, राजूला घेऊन जा. हा. जो ट्रस्ट आणि जे सेफ म्हणतो ना, सेफ साईड. बरोबर. सगळ्यात महत्वाचं सेफ साईड काय, लेडीज, हम्म. महिलांना कुठेही जाताना, एकटं जाताना जो विश्वास लागतो ना, तो आमच्याकडे होता. क्या बात आहे. क्या बात कारण पन्हाळ्यातल्या कुठल्याही घरामध्ये राजू संघट निघाले म्हटले की ते आहे. निश्चिंतपणा असायचा. हिरवा कंदील हा. कुठेही जाऊन देत. जवळजवळ मी नेपाळला 6 वेळा पन्हाळ्याहून जाऊन आलोय गाडी घेऊन, ड्रायव्हिंग करत नेपाळमध्ये. हा, हा, हा. एवढी लॉंगेस्ट जर्नी 25-25 दिवसांच्या आमच्या सहली त्यावेळेला निघायच्या. आणि त्यावेळेला जे आम्हाला त्या लोकांनी हेल्प केली ना, त्या लोकांच्यामुळे मला टुरिझम दिसलं. बरोबर. आणि मग मी त्याला थोडस पॉइंट घेतला की युनिव्हर्सिटीचा 1 वर्षाचा टुरिझमचा कोर्स केला. मला लिटरली एअर तिकीट्स काढता येत नव्हते, काहीच नव्हतं. मला सोशलचं काहीच नव्हतं माहिती, इंटरनेट बद्दल काही माहित नव्हतं. इव्हन मेल आयडी देखील मला माहित नव्हता. मी 2011ला पहिल्यांदा मेल आयडी ओपन केला असेल. आणि 1 वर्ष तिथे कॉलेजमध्ये घेतल्यानंतर काही ठराविक गोष्टी मला दिसल्या, काही लोकांनी मला चांगलं शिकवलं आणि मी टुरिझम स्टार्ट केलं. क्या बात आहे. म्हणजे सर्व दर्शकांना मला एक सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये अशा अप अँड डाऊन्स काय मिळायला पाहिजेत की त्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं आपण म्हणतो. आणि स्वर्गाचं नाव दुसरं हेवन आहे. हेवन हॉलिडे हे या सगळ्या अप अँड डाऊन्स मधून निघाले आणि हा स्वर्ग आज राज सराटी आणि त्यांच्या स्वतःच्या काही अर्धांगिणी आहेत, या दोघांनी मिळून निर्माण केलंय. त्यामुळे खचून न जाता आज ते बोलत असताना बऱ्याच वेळा डोळ्यातनं पाणी पण आलेले, परंतु अगदी हॅपी एंडिंग करायचा त्यांनी विचार केलेला असताना सुद्धा ते होऊ दिलेलं नाही. म्हणजे परिस्थिती कोणतीही तशीच राहू शकत नाही, ती बदलते. याच्यावर मात्र ठाम विश्वास त्यांचा आहे आणि त्यांनी ती बदलून दाखवलेली आहे. हेवन्स हॉलिडेच्या माध्यमातून आपण सुरुवात केली आणि आज नेमका किती स्टाफ आपला कार्यरत आहे आणि कशा कशा पद्धतीनं काम चालतंय आपलं? आता सध्या महत्वाचा जर विचार आपण करायला गेलो ना, तर त्या जी सुरुवात केली मी 2011-12ला, तर माझ्या लाईफचा पहिलाच मोशन होता दुबई. हा. कारण दुबई म्हटलं ना की एक झटकन शॉक बसतो आपल्या अंगात. बरोबर. की जिथे वाळवंट आहे, जिथे पाणी नाही आहे, तिने जर स्वर्ग निर्माण करू शकत असतील तर आपण का करू नये. क्या बात आहे. तर ज्यावेळेला मी पहिल्यांदा दुबईला गेलो आणि लकीली मला चांगला ग्रुप मिळाला इचलकरंजीचा आणि बरेच लोक चांगले चांगले मोठे मोठे होते. आणि ते देखील एक माझ्यासाठी चांगला पॉइंट काय होता की घटना खूप चांगल्या मला त्यात मिळाल्या. खरं सगळ्यात मला तो ग्रुप मला मिळाला ना, तो मला अनायसे चालून आला. कारण मी लाईफ मध्ये परदेशी सहल करेन हे माझ्या स्वप्नात कधीच नव्हतं. रिअली नव्हतं माझ्या स्वप्नात, कधीच नव्हतं. मी असाच रविवारी ऑफिसमध्ये आलेलो होतो आणि एक रत्नाकर पाटील इचलकरंजी डॉक्टर आहेत, ते सहज हुडकत आलते की कोणीतरी दुबई करते का बघायला. कोंडुसकरनी सांगितलं सर आमचा पॅक आहे फुल, विनानं सांगितलं आमचा पॅक आहे, पण त्याला कोणीतरी एजंट पाहिजे होतं. तो आमच्या ऑफिसमध्ये आला. लिटरली सांगतो मी, मला दुबई म्हणजे काही माहित नव्हतं, तिथली करन्सी माहित नव्हती, काय करतात माहित नव्हतं. तो आला, बसला, सर आपलं दुबई टूर आहे का? म्हटलं कधी जायचंय? म्हणजे जानेवारीमध्ये. म्हटलं आहे. म्हटलं नाही कसं म्हणणार आपण. बरोबर. मग म्हटलं माहिती काय सांगू शकाल का? तर लिटरली मी लॅपटॉपवर बघून त्याला सांगितलं की सर तिथे एडी चालतात. आणि ते म्हटलं आणखी काय माहिती? सर म्हटलं तुमचा पत्ता द्या, तुम्ही सगळे एकत्र या, मी प्रेझेंटेशनला तिथे येईन. त्यांनी मला बुधवारची वेळ दिली आणि म्हटले सकाळी 10 वाजता तुम्ही सगळं तुमचं काय असलं घेऊन या, आम्ही सगळे डॉक्टर लोक एकत्र येतो. आणि लिटरली मी त्या क्षणापासून त्यांच्या घरापर्यंत झोपलोच नाही. 72 तास फक्त दुबई, ओनली दुबई, बाकी काही नाही. आणि त्यांच्या घरी ज्यावेळेला गेलो होतो ना, मी आणि वर्षा दोघं बी गेलतो आम्ही. आणि लिटरली त्यांच्या जे प्रेझेंटेशन मी केलं ना प्रॉपरली, त्यांना जे सांगितलं, त्यांनी मला विचारलं की सर तुमचे किती वेळा दुबईत आले. एवढी दुबई कोरून पिली होती तुम्ही? आणि लिटरली त्या 16 लोकांनी मला पेमेंट दिलं तिथं बुकिंगचं. वा, क्या बात आहे. त्याच माझा पहिला ग्रुप, परदेशी दौरा माझा फायनल झाला. आणि त्यानंतर मी त्यांना दुबईला जे नेऊन आणलो, त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत असं मागे वळून मी कधीच बघितलं नाही. क्या बात आहे. लिटरली बघितलं नाही. मी दुबईची टूर केल्यानंतर ती एवढी सक्सेस टूर झाली ती आमची. आणि त्याच्यानंतर आम्ही जे इंटरनॅशनल ब्रँड केला, आम्हाला डोमेस्टिकला वेळच मिळत नाही. म्हणजे त्याच्यानंतर मग माझी मुलं,
माझ्या मुली, मिसेस ह्या सगळ्या टोटली प्रॉपरली मग बिझनेस मध्ये मी आणल्या. क्या बात. म्हणजे हा एक तर विश्वासाचा बिझनेस आहे सर, जसं म्हणाले त्याप्रमाणे. कारण एखादा टुरिस्ट आपल्यावर विश्वास ठेवून येत असतो, त्या 4-5 दिवसाची जर्नी किंवा 8-10 दिवसाची जर्नी ती तुमच्या गायडन्स खाली किंवा तुमच्या विश्वासावरच अवलंबून असते. आणि असा विश्वास निर्माण करायचा असेल तर ते कुटुंबातल्या लोकांकडून जास्त आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून तुम्ही कुटुंबातली सगळी लोक यामध्ये जोडले गेलेले आहेत. आज आपल्या कंपनीमध्ये कुटुंबातले किती जण काम करतात आणि कशा कशा पद्धतीचं काम चालतंय? म्हणजे आम्ही ज्यावेळेला अनुभवतोय त्यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर फुकेतला होतात, मुलगी अजून दुसऱ्या देशात होती, मुलगा अजून दुसऱ्या, मॅम बेळगावच्या प्रदर्शनाला होत्या. नेमकं म्हणजे असं कसं कसं काम चालतं ते थोडक्यात? सगळ्यात महत्वाचं की आम्ही आमची फॅमिली आणि बिझनेस हा कंपल्सरी वेगळा ठेवतो. ज्या वेळेला आम्हाला घरी वेळ द्यायचा त्यावेळेला नक्की आम्ही घरीच वेळ देतो, घरी दंगामस्ती आमची असते. बट त्याच्या उलट ऑफिशियली मध्ये प्रत्येक गोष्टी ऑफिशियलीच असते. तिथे ही मिसेस नाही, ती मुलगी नाही, तो मुलगा नाही, भाचा नाही. ऍज अ बिझनेस लेवल प्रत्येकानं सिस्टीम आखून दिली मी प्रत्येकाला. कारण माझं एक तत्व आहे की प्रत्येक व्यक्ती टॉपला पोहोचला पाहिजे. बरोबर. आणि त्याला तिथे पोहोचवणं हे आपलं काम आहे, किंवा आपण त्याला स्टेप देऊ शकतो. बरोबर. पुढे जायचं त्याचं काम आहे. त्या धर्तीवर मी माझ्या मुलग्याला देखील 10वीच्या एक्झामच्या सेकंड डे बिझनेस मध्ये आणलं. क्या बात आहे. मुलगीला 10वीच्या एक्झामच्या सेकंड डे ऑफिसला आणलं, रिझल्ट न बघता. लिटरली आमच्या मुलग्याला तर सगळी म्हणत होती मला, एवढ्या मुलग्याला मार्क पडले तर तू का बिझनेस घेतलायस, तो सायन्स करून दे, तो हे करून दे. कारण 85च्या आसपास त्याला मार्क पडले होते. नाही म्हणलो, त्याला प्रॅक्टिकली मला ज्ञान द्यायचं आहे. वा. त्याचा विजा केला, पासपोर्ट काढले आणि दिवाळीला त्याला स्टाफ संगत दुबईला पाठवलं. जेव्हा तो दुबईला गेला ना, तर दुबई असा देश आहे दुबई की जिथे गेल्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुमची प्रगती व्हायलाच पाहिजे. लिटरली. कारण का मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलतो ना, ते जे सगळं तिथलं सौंदर्य बघितलं, त्या वाळवंटातल्या त्या बिल्डिंग मोठ्या, आपण इथं पाया काढायला घाबरतोय, माती लागली की नाही बाबा तिथं काय करायचं. तिने त्या वाळवंटामध्ये 166 मजली इमारत उभा करतात. क्या बात. आणि आपण इथे 1 मजली इमारत बांधायला काळजी करतो की ट्रॅक कसा खाली घ्यायचा. मग मी इथं आल्यानंतर तेच ट्रॅक पकडला की दुबई हे विकतात कधी जानेवारीमध्ये फेस्टिवलला. बरोबर. नाही, मी वर्षभर दुबई विकणार आहे. आणि मी एकमेव एजंट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जो वर्षभर दुबई फिरवतोय. क्या बात आहे. कारण त्याचं रिझन काय आहे की दुबईत उष्णता जास्त असल्या कारण हॉटेल स्वस्त असतात त्यावेळेला. मी त्यावेळेला नक्कीच काय करतो, मध्यम वर्गांना ना लो बजेटमध्ये मी दुबईला घेऊन जातो. म्हणजे मला काय त्यांना परवडणार आहे. तुम्हाला बाबा ह्या टायमाला गेला का नाही, एवढ्याच बसतंय, तुमच्या खिशाला परवडते, बघायला तेच मिळणार आहे जे ते बघणार आहेत. पैसे आपले वाचतात ना, तो एक मोठा इम्पॅक्ट पडत गेला सगळ्या मार्केटवरती. मग त्याच्यामुळे मग मी भाच्याला काय केलं आमच्या प्रणवला दुबई नेऊन दाखवली. तिथे त्याला सगळं गोष्टी फिरवून दाखवल्या सगळ्या. आणि तिला म्हटलं हा बिझनेस बेटा तुला करायचा आहे दुबईत बसून. प्रणव दुबई एक्सपर्ट. प्रणव कदम दुबई एक्सपर्ट. प्रणिता मुलगी जी माझी आहे ना, ती टॉपच आहे, म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीची असल्यासारखी आहे. कारण तिला प्रत्येक गोष्ट म्हणजे तिच्या आता म्हणजे जवळजवळ ती 16व्या वर्षी एंट्री केली आणि साधारण 17-18 वर्षापर्यंत तिचे 12 देश फिरून झालते. आणि ग्रुपची क्वालिटी म्हणजे ग्रुप नेण्याची कॅपॅसिटी त्या अंगात होती. इंटरव्ह्यूज असू देत, लोकांशी बोलणं असू दे, कम्युनिकेशन असू दे, ती इतकी प्रॉपर बोलते का नाही की आपण विचार करतो हिला किती ज्ञान आहे. तिला त्यात तरबेज करून टाकला ऍटली. ही तर वर्षात तर आमची घरातनं बाहेर पडायची नाही कधी. ती आज सिंगापूरला 80 लोकांनी एकटी घेऊन जाते. म्हणजे हा बदल आहे बिझनेस मधला. माझ्या भावाची मुलगी प्रतुषा, तिला पहिल्यापासून एकच डोक्यात टाकलं की तुला फक्त पैसे बघायचे, कोण कुठं जातंय आय डोंट नो, कोण काय करतंय, मला आलेले पैसे आणि गेलेले पैसे माझ्या हातून जायला पाहिजे. तिला सगळे आर्थिक व्यवहार शिकवले, तिला त्यात तयार करून टाकलं आहे. त्याच्यानंतर मुलग्याला हे सगळं ऑब्झर्वेशन करायला शिकवलं. टूर एस्कॉर्ट्सला बाबा तुझी टीम तयार कर. त्याचे 4 मित्र ते सगळे टूरच्या सहली, म्हणजे संकेत असेल, साई असेल, म्हणजे ते सगळेजण ग्रुपला घेऊन जाणे आणणे. लिटरली 10-12 लोक जरी असलीत ना तरी त्यांना सॅटिस्फॅक्शन देणं हे आमच्या कंपनीचं काम, मोठं काम. त्याच्यामुळे आम्हाला तो विषयच येत नाही सगळा कुठल्या परिस्थितीमध्ये असा.
काय बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने उभा केलेलं आहे. आपण जर म्हणतोय केल्याने देशाटन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पर्यटन खूप महत्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी प्रत्येक देशाचा एक वेगवेगळा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये घेता येतो आणि तो वापरता येतो. त्यापैकीच एक दुबई, जसं सर म्हणाले तसं दुबईला जाऊन आलं की त्याची प्रगती झाल्या वाचून राहत नाही, कारण प्रत्येक आपण ज्याला म्हणतो अनुकूल नसणाऱ्या परिस्थितीवर मात करून दुबईमध्ये जे काही छान उभा झाले, तर ते पाहून आपण आपल्या आयुष्यामधले जी काही प्रगती तटलेली आहे आपली त्याच्यावर आपण मात करतो. हे मात्र खरं आहे. हेवन्स हॉलिडे आजच्या माध्यमातून आज आपण बघितलं हा व्यवसाय सरांनी अगदी फॅमिलीच्या माध्यमातून उभा केलाय आणि खूप चांगल्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन आज ते प्रत्येक ग्राहकाला देत असतात. सर, या नंतरच्या भविष्यातल्या नेमक्या योजना आपल्या काय काय असणार आहेत आणि कशा कशा पद्धतीनं अजून तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलाय, इतर सर्वसामान्य कुटुंबाला जगभर भ्रमंती करता यावी यासाठी तुम्ही काय प्रयोजन केलं? सगळ्यात महत्वाचं आम्ही एकच तत्व किंवा आमचं एक घोषवाक्य जरी असेल तर काही हरकत नाही, की सगळ्यात महत्वाचं आम्हाला काय की मध्यमवर्गीयांना परदेशागमन करणे हे माझं स्वप्न आहे. वा. प्रत्येक माणसाला जो जन्म घेतो ह्या पृथ्वीतलावर त्यानं हे आपलं जग थोडं तरी बघायलाच पाहिजे. आपलं गाव सोडून त्यांना बाहेर जाऊन यायलाच पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला संस्कृती समजते, त्यावेळेला तिथलं राहणीमान समजतं, तिथलं खाणं पिणं समजतं. हे फक्त आपल्याला कधी समजणार आहे ज्यावेळेला बाहेर गेल्यावर. आज किती जरी सोशल मीडिया असेल, किती आपण बघत असेल, त्यात 80% फेक आणि 20% सत्य असतं. बरोबर. आणि हेच आम्हाला करायचं आहे की मध्यमवर्गीयांना जग दाखवणे हा पाया आणि हा पायंडा आहे. आमची सगळी टीम, आमची प्रॉपरली सगळी लोक त्यांना पासपोर्ट काढण्यापासून जाऊन आणण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी हेल्प करत असतात. ती प्रॉपरली अडचण कोणती आणणार. त्याच्यानंतर जर म्हटलं ना, आम्ही आमच्या फ्युचरमध्ये जे प्लॅन केलेत, तर सध्या जर आमचा प्लॅन आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचं नाव आहे, बट आम्ही नाही आहे. बरोबर. म्हणजे आम्ही तिथे पोहोचू शकत नाही, कारण आमचं पुणे आणि कोल्हापूर जर सोडलो तर आमचं सगळं फोनवरच चालू आहे. आमचं पहिलं जे आमचं टार्गेट आहे किंवा आम्ही पोहोचायचं म्हणतोय, आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रतिनिधी असतील, आमचे ब्रँचेस असतील, आमचे फ्रँचायझी असतील, ते आम्ही पहिल्यांदा उभा करणार आहोत. कारण त्याचं एकमेव रिझन आहे की आम्ही दिलेली क्वालिटी आणि आम्ही दिलेली किंमत हे कोणच देऊ शकत नाही. बरोबर. नक्कीच आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला यश येईल. सर, फक्त आता जाता आता पुन्हा जुन्या आठवणीत जातो. म्हणजे एकेकाळी सुसाईडच्या वेळेला जे विकल्या गेलेल्या गाड्या होत्या, आज त्या ठिकाणी कोणकोणत्या गाड्या रिप्लेस झाल्यात? आता ती गोष्ट वेगळीच होती. खरं त्याच्यानंतर भाड्यासाठी गाडी कोणतीच घेतली नाही. बट आज आमच्याकडे देवाच्या कृपेने जागवार आहे, तुमच्याकडे BMW आहेत, इंडेवर आहे, म्हणजे थार आहे. म्हणजे ह्या सगळ्या देवानं दिलेली एक म्हणा गिफ्ट आहे आणि आम्ही त्याचे खूप आभार मानतो की त्यांनी अशा पोझिशन म्हणून अशा अजूनही आई आमची आमच्या सोबत आहे. तिने हे सगळा काळ कधीच विसरत नाही. कधी जरी बसलो तर तिला आठवणीन तिच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आजही ती पोराचं कष्ट बघतीये, आजही डोळ्यात पाणी येत असेल तिच्या. काय अडचण नाही, पण हे कष्ट थोडंसं अप्पर लेवलला गेले आणि त्याचं यश पण अप्पर लेवलला आलं. म्हणजे आजही राज सर मार्केटमध्ये तेवढ्याच ताकदीनं धावतायत, तेवढ्याच पद्धतीचं स्ट्रगल करतायत आणि तेवढ्याच अनुभवातल्या त्या स्ट्रगलला तेवढ्याच पद्धतीचं देवानं यश पण दिलेलं आहे. मला वाटतं आजची इंटरव्ह्यू हा हेवन्स हॉलिडेज ची नाहीये फक्त, तर ती प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्या व्यक्तीची आहे समाजातल्या. ज्याला आपलं ध्येय कळालंय, त्या ध्येयाच्या पाठीमागे पळत असताना किती वेळाही त्या ध्येयानं हुलकावणी जरी दिली असली तर ती हुलकावणी पुन्हा यशात रूपांतरित करण्यासाठी आपल्याला पुन्हा देवच मदत करत असतो. यावर ठाम असणारे राज सर, त्यांचा हा संदेश आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. मला वाटतं एखाद्या गोष्टी परिपक्वपणे आपण विचार जर केला आणि त्याच्या मागे जर धावत सुटलो तर ते आपल्या हातात नक्की सापडतात. नक्कीच ही सापडलेलं हेवन्स हॉलिडेजच्या माध्यमातून आपण एकदा कधीतरी परदेश दौरा करा. आणि सर म्हणतात तशाप्रमाणे आपण या पृथ्वीतलावर जन्माला आलो असेल तर ह्या पृथ्वीची जी असंख्य रूप आहेत, जसं सरांनी आता मगाशी बोलताना मला सांगितलं की 60% आज जग फिरून झालंय त्यांचं. म्हणजे एक आपण ज्याला म्हणतो समुद्र किनाऱ्यावर किंवा त्या दरी खोऱ्यात कुठेतरी गाडी धडकून स्वतःचं आयुष्य संपवून टाकणारा, विचार करणारा माणूस आज जगाचा 60% भाग फिरून झालाय. 60% ठिकाणची लोक कशी आहेत, जनता कशी आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, खानपान कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज त्यांना आलेला आहे. मला वाटतं देवानं तुम्हाला त्यावेळेला त्यासाठीच रोखलंय की अरे मी निर्माण केलेली पृथ्वी कशी आहे तुला पाहिजे आहे,
त्यामुळे तू थांब. तसं तुम्ही या पृथ्वीचा आनंद घेण्यासाठी हेवन सॉलिडीच्या माध्यमातून नक्की एकदा प्रवास करा. या मुलाखतीचा हा पहिला भाग मी इथंच संपवतोय. दुसऱ्या भागात आपण राज सरांना ज्यांची अगदी जंगी साथ आहे आपण ज्याला म्हणतो, अशा अर्धांगिणींची सुद्धा त्यांच्या मुलाखत आपण नक्की घेऊया आणि ती ऐकायला सुद्धा आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. उल्का कट्टावर सर तुम्ही आलात आणि मला वाटतं हा प्रवास हेवन सॉलिडीच्या माध्यमातून नेहमी चालू राहील आमच्या दर्शकांचा आणि तुमचा. नक्कीच तर तो आत्ता मात्र या ठिकाणी आपल्याला थांबवायला पाहिजे. तुम्ही आला दिलखुलास बोललात. फक्त तुमचा प्रवासच नाही तर आमच्यापैकी असणाऱ्या प्रत्येक व्ह्युअर्सला एक आत्मविश्वास तुम्ही दिला. तर त्या निमित्तानं मी तुमचं त्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा.